2025चं अरबी समुद्रात तयार झालेलं पहिलं चक्रीवादळ शक्ती नेमकं कुठपर्यंत गेलंय? महाराष्ट्रावर हे चक्रीवादळ काय परिणाम करू शकतं? महाराष्ट्रात कोणत्या भागांना या चक्रीवादळामुळे अलर्ट देण्यात आलाय? सगळं जाणून घेऊ. ईशान्य अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तीव्र झाल्यानं त्याचं रूपांतर शक्ती चक्रीवादळात झालं. शनिवारी हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टी भागात तयार झालं. हे चक्रीवादळ दक्षिण पश्चिम दिशेला सरकत असलं तरी महाराष्ट्रातील किनारपट्टी भागातील जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आलाय. या चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात ताशी 110 ते 135 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतायत. समुद्र खवळलेला आहे. हे सगळं असताना या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागामध्ये धोक्याचा इशारा देण्यात आलाय. 3 ते 7 ऑक्टोबर पर्यंत या चक्रीवादळाचं सावट गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत हे चक्रीवादळ उत्तर पश्चिम आणि पश्चिम मध्य समुद्रापर्यंत पोहोचल्यावर पुन्हा पूर्वेकडे वळण्यास सुरुवात करेल. या चक्रीवादळाचा जोर सोमवारपर्यंत कमी होण्याचा अंदाज असला तरी समुद्र मात्र येते काही दिवस खवळलेला पाहायला मिळणार आहे. वादळी वारे आणि पावसाचा अंदाज यामुळे वर्तवण्यात आलाय. महाराष्ट्रामध्ये पुढचे काही दिवस कोणत्या भागांना अलर्ट देण्यात आले ते सुद्धा पाहू.